आजी, तुमचा मुलगा माझ्या मुलीला न विचारता इकडे घेऊन आला. तुझी मुलगी कधीपासून झाली ग तुझी मुलगी? मी जन्म दिलाय तिला आजी. जन्म दिला म्हणून तुझी मुलगी का? असं का बोलताय तुम्ही? मला एक सांग, कधी सांभाळलीस तिला? जेव्हा जेव्हा मी ऐकलंय तेव्हा तेव्हा तुझे आजी आजोबा नाहीतर मानसी हेच लोक तिचा सांभाळ करतात. माझ्या मुलीला घेऊन जायचा मला हक्क आहे. मला प्लीज माझ्या मुलीला नेऊ द्या. बाकी मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. हक्क? हक्क तेवढा दिसतो का तुला? तुझी पोरगी तिथे रडत होती, ती कोणालाही ऐकत नव्हती म्हणून विक्रांतला जावं लागलं आणि इथे घेऊन यावं लागलं. माई बरोबर आहे तुझं. हे सगळं तुम्ही कुठल्या हक्काने बोलताय? हे बघा, तुम्ही सगळ्यांनी प्लीज यांना सांगा, मला माझी मुलगी हवी आहे, नाही तर परिणाम वाईट होतील. काय करशील ग? काय करशील? खूप मार्ग आहेत माझ्याकडे. तुला काय करायचं ते कर, आम्ही घाबरणारे नाहीये. हे बघा, मी कोर्टात जाईन, नाही तर मी पोलिसांना कळवेन. जा, जरूर जा. तुला जिथे जायचं तिथे जा, पण तुला ती मुलगी देणार नाही म्हणजे देणार नाही. तुम्ही सगळ्यांनी प्लीज यांना सांगा, माझ्या मुलीला मला नेऊ दे. मोनिका, नको उगाच, कशाला भांडण? बाबा प्लीज, मी माझ्या मुलीसाठी काही करू शकते. मला भांडावं लागलं तर मी भांडेन. तू कर तुझ्या पद्धतीने तुझा तमाशा, मग मी माझा तमाशा कसा रंगवते ती बघ. जन्मभर लक्षात राहील तुझ्या, कळलं ना? मधु काका, तुम्ही समजावा ना आजींना. आम्ही माईच्या शब्दाबाहेर नाही मोनिका. इतक्या महिन्यात तुला एवढंही कळलं नाही का? आई, मधु काका म्हणाले ते बरोबरच आहे. ऐकलंच ना सगळे काय म्हणाले ते. मग जा ना आता तू. हो, तुमचे रिपोर्ट्स आलेले आहेत, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. माझ्या टेबलवरच्या फाईल्स कुठे आहेत? एक मिनिट. तुम्ही या दुपारी, आपण बोलू. काय झालं? माझ्या टेबलवरच्या फाईल्स मला का सापडत नाहीयेत? मला वाटतं काल वॉर्डबॉयनी त्या फाईल्स तिथून नेल्या होत्या, तू गेल्यानंतर. व्हॉट? मी नसताना एखादा वॉर्डबॉय माझ्या फाईल्सला हात लावूच कसा शकतो सारिका? कारण त्याला निर्मला मॅमनी तसं सांगितलं होतं. काय झालंय? आवाज का वाढला इथे? नाही सर, मी सारिकाला तेच म्हणत होते की निर्मला मावशीकडे दिलेत का फाईल्स? दॅट्स ओके, मी जाऊन घेते, नो प्रॉब्लेम. साक्षी, माझ्या समोर किंवा मी नसताना इथल्या प्रत्येक स्टाफने एकमेकांना समजून घेऊन, मिळून मिसळून असं काम करायचं, ही अपेक्षा आहे. आणि ही प्रत्येक पोस्टची रिक्वायरमेंट आहे. तुझ्या पोस्टची सुद्धा ही गरज आहे. पण विक्रांत सर, मी फक्त माझं काम करत होते ऍक्च्युली. साक्षी, आपण एकत्र फारसं काम केलेलं नाहीये, पण मी जे पाहतोय ऐकतोय त्यावरून मला असं वाटतंय की तू स्वतःला बदलायची गरज आहे. कारण इथला स्टाफ इथे अनेक वर्ष झाली काम करतोय, सो त्यांच्याकडनं चूक होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण त्यांना निर्मला मॅमने ट्रेन केलंय. हो 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 हो, काय झालं? काय झालं ईशा? काय झालं रडायला? तुला कुणी ओरडत नाहीये. शांत हो, शांत हो. विक्रांत,
चुटकल. साक्षी, मी येत असताना तू सारिकावर ओरडलेलं मी पाहिलंय. असं परत होता कामा नये. ओके? विक्रांत, तरी ती नवीन आहे इथे. म्हणजे इथल्या सगळ्या माणसांची अजून तिची ओळख व्हायची आहे पुरेशी. त्यामुळे शी नीड्स सम टाइम, नाही का? हो आत्या, मी काही तिला रागवत नाहीये. मी फक्त जे पाहिलं त्यावरून मला जे वाटलं ते तिला सांगतो. हो, पण ती अतिशय हुशार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करायला, इथलं वर्क कल्चर ॲब्सॉर्ब करायला शी नीड्स सम टाइम. आणि मला असं वाटतं शी कॅन डू दॅट. हुशार असणं आणि समजूतदार असणं यात फरक नाहीये का आत्या? आणि हिच्या पोस्टसाठी समजूतदार असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या पोस्टवरच्या व्यक्तीमध्ये जर समजूतदारपणाच नसेल तर ती व्यक्ती त्या पोस्टसाठी बरोबर नाही. सारिका, डॉक्टर विकास आलेत? हो सर. ठीक आहे, त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठव. ओके. थँक्यू. ईशा बेटा, चला. हा, साक्षी, यू कॅन गो अहेड. चा, तुझ्या कामाला लाग. मी बोलते त्याच्याशी. आणि मग जाऊन कुठे मॅडम मला आय लव्ह यू असं म्हणाल्या. अच्छा. ए, ऐका ऐका, सगळ्यांचा एक सेल्फी घेऊया यार. प्लीज एक लगेच. मिनिट हा. अरे ग्रुप थोडा मोठा होतोय रे, सगळेजण येत नाहीत. तुला जमत नाही ते सांग ना. मग तू काढ. अरे एक मिनिट, तुम्ही भांडू नका. मी काढू का सगळ्यांचा फोटो? अरे पण तू हवायस फोटो मध्ये. हा रोहनच काढेल. का मी नकोय का फोटोत? अरे फोटोवरून भांडू नका बघू, मी काढते फोटो. तुमच्या मित्रांमध्ये माझा फोटो काय करायचा आहे दे. चला जरा पुढे ये. ठीक आहे. स्माइल प्लीज. Smile. ओके, थँक्यू. ती घे रे. थँक्स काकी. खूप मस्त टेस्टी सूप होतं हा मानसी. थँक्यू. आपण तुझं काय रे ना, तुला काही जमतं की नाही? ए गप्रे, लग्न झालंय माझं. नवऱ्याला कौपाशी ठेवते असं वाटतं का तुला? पण रीना, तुझं बरोबर आहे. सलील लकी आहे आणि मी पण लकी आहे, कारण मानसी सारखी गोड सून मला मिळणार आहे. सून नाही, मैत्रीणच आहे माझी ती. खूप समजूतदार आणि हुशार पण आहे. सगळ्यांशी जमवून घेणारी आहे ती. मी पाहिलं ना मुंबईत, कशाला प्रायोरिटी द्यायची आणि कधी द्यायची हे छान समजतं तिला. आता लग्नापूर्वी सुद्धा ती इथे आली आहे, ती केवळ आमच्या आग्रहाखातर. कारण आमचीच अशी इच्छा होती की लग्नाआधी तिने हे घर बघावं. आणि विशेष म्हणजे तिच्या आजी आजोबांनी सुद्धा परमिशन दिली. वाव मानसी, बघ तू पण लकी आहेस हा. तुझी सासू तुला फ्रेंड म्हणतेय. नाही पण खरंच सांगू का, मानसी खरंच अशी आहे. म्हणजे कुणा बस आता. अगं बोलू दे ना थोडं खोटं. नाही नाही, गंमत करतोय. पण खरंच कुणालाही असं वाटेल की ती माझी मैत्रीण असावी, अशी मानसी. वा वा, क्या बात आहे. वा वा वा. अरे हे मी गांभीर्याने सांगतोय. नाही खरंच सांगू का तुम्हाला, म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी हिचा फोटो पाहिला, मला ती आवडली हा वेगळा भाग. म्हणजे लग्न करावं असं वाटलं हे सगळं खरं आहे. पण सगळ्यात आधी मला काय वाटलं सांगू, की ही माझी मैत्रीण व्हावी. आज सगळे किती खुश आहेत ना. मानसी, तू पण बोल ना काहीतरी. एक मिनिट, काय झालं? तुला काही त्रास होतोय का? मला ना, मला जरा, काय सांग ना. मला जरा अस्वस्थ वाटतंय. हो का?
का ग, काही खाण्यामध्ये आलं का? नाही नाही तसं नाही काही, पण माहित नाही, बरं वाटत नाहीये मला. तू तू आधी टेक आणि शांतपणे पाणी पी. हो, मग डॉक्टरांना फोन करू का? नाही नको, डॉक्टरांची गरज नाहीये. आय बी फाईन, आय बी फाईन. हा रडू रडू नको, मी सांगणार गोष्ट तुला, सांगणार आहे. हा सांगणार आहे, नवीन गोष्ट सांगणार आज. विक्रांत, थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? आत्या अगं, हिला ताप आहे का बघ ना जरा. अरे हो का? हो, पाहते. 1-2 मिनिटं जरा साक्षीशी बोलून घेशील का? अगं पण आत्या, मला आत्ता मीटिंगला जायचंय. काय बोलायचं होतं? अरे फक्त 5च मिनिटं लागतील. म्हणजे साक्षी आपल्या हॉस्पिटलमध्ये नवीन आहे, त्यामुळे आपल्याला थोडं तिला समजून घ्यावं लागेल. आत्या, आधी आपण ईशाला किती ताप आहे ते पाहूया, आणि मग मी लगेच मीटिंगला जाऊन येतो. अर्ध्या तासात मीटिंग संपेल, मग बोलतो मी. अरे ठीक आहे, मी पाहते ना ईशाला. किंचित कणकण आहे रे. मी औषध देते, झोपेल ती शांतपणे. आणि फक्त 5च मिनिटं बोलायचे साक्षीला. तू तिच्याशी बोल आणि मग मीटिंगला जा. ओके, बोल साक्षी. सर, मला काय वाटतं की मला हॉस्पिटलमध्ये जो प्रोफाईल देण्यात आला आहे, आय मीन टू से की माझी जी पोझिशन आहे, माझी जी पोस्ट आहे, त्याचा इथे कोणी आदर ठेवतच नाही. इनफॅक्ट ती सारिका सुद्धा माझ्याशी कुठल्याही कामाची अपेक्षा ठेवते, जे की मला मुळीच पटत नाही सर. फॉर एक्झाम्पल? लाईक माझ्या फर्स्ट डेला, म्हणजे हॉस्पिटलमध्ये माझा पहिला दिवस होता, तेव्हा कोणीतरी पेशंट होते. सो सारिकाचं असं म्हणणं होतं की मी जाऊन त्या पेशंटला भेटावं, त्यांच्याशी बोलावं. पण सर, मी का उगाच त्यांना भेटू ना? सो असे काही इश्यूज आहेत. हे बघ साक्षी, तू पोस्टच्या आदराविषयी जे बोलतेस ना, मला असं वाटतं की तो आदर तुम्हाला मिळवावा लागतो, कमवावा लागतो. यू नीड टू अर्न दॅट रिस्पेक्ट. ओके? म्हणजे एखाद्या पोस्टला आदर आहे म्हणून त्या माणसालाही तो मिळेल असं काही नसतं. उलट मला तर वाटतं की त्या पोस्टला जो माणूस ती पोस्ट सांभाळतोय त्याच्यामुळे आदर मिळतो. यू आर राईट सर, आय ॲग्री विथ यू. पण सर, याआधी जी कोणी होती तिने जे केलं ते मी लगेच कशी करू शकेन? विक्रांत, शी इज राईट. तू तिचं म्हणणं काय तेही जरा समजून घे ना. आत्या, आपल्या प्रोफेशनमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करावं लागतं, हे तर पटतंय ना तुला? मग त्यामध्ये हा माझा प्रोफाईल आहे, माझं एवढंच काम आहे असं म्हणून चालेल का? आणि याआधी इथे कोण होती, तिने काय केलं ते सोड. तुला रिस्पेक्ट हवा आहे ना, मग त्यासाठी आपलं ठरलेलं काम त्यापेक्षा इतर 4 गोष्टीही पाहाव्या लागतात, ॲडिशनल एनर्जी द्यावी लागते. एनिवे, मी नंतर बोलेन. आता तू ईशाला बघ, मी लगेच जाऊन येतो. आणि ही मीटिंग ऑलरेडी बऱ्याचदा पोस्टपोन केली, सो आत्ता नाही पोस्टपोन करता येणार. मी आलोच. ओके. डॉक्टर विकास, बरं झालं इथे भेटलात. मला थोड्या वेळासाठी तुमची गाडी हवी होती, बाईक. काय झालं सर? नाही, काही नाही. आपले डॉक्टर केमकर आहेत ना, त्यांनी नवीन क्लिनिक ओपन केलं. सो मी त्यांना म्हणालो होतो, कमिट केलं होतं की मी भेटायला येईन, पण काही ना काही कारणांमुळे ते पोस्टपोन होत राहिले. सो मला वाटलं की आत्ता जाऊन यावं, पण ट्रॅफिक खूप असेल तर बाईकवर गेलेलं जरा बरं पडेल. मी पटकन येईन. 1 मिनिट. थँक्यू. नाही, मला खरंच गोळी नको. अगं, असं कसं करतेस? गोळी घे ना, बरं वाटेल. मानसी, आय थिंक तुला ना ओव्हर एक्झर्शन झालंय, आणि कसं हवा बदलामुळे असं कधी कधी अनइझी वाटू शकतं. काय माहित नाही, पण काहीतरी गडबड होणार आहे. विचित्र काहीतरी होणार आहे असं वाटतंय मला. अगं, तू असं कसं बोलतेस मानसी? आपण सगळे इथे आहोत, सगळे आनंदात आहोत. विचित्र का घडेल? आय डोंट नो सलील, मला सारखं असं वाटतं की काहीतरी चुकणार आहे.
मला काय वाटतं हिची दृष्ट काढावी. नाही सगळ्यांनी खूप कौतुक केलंय. न जाणो कुणाची नजर नको लागायला. मानसी, वी आर सॉरी. आम्ही तुला खूप थकवलं. अगं नाही ग, तसं अजिबात नाहीये. त्याचा काहीच संबंध नाहीये. इनफॅक्ट आय एम सॉरी. मला ना माहित नाही, असं विचित्र फिलिंग आलं एकदम. वियर्ड. आय एम सॉरी. मी सगळ्या पार्टीचा विचका केला. नाही कम ऑन मानसी, अगं असं काही नाहीये. आणि तुला काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग, आम्ही सगळे इथं आहोत. हो, काही वाईट नको घडू दे इतकंच. खूप भीती वाटते सलील. नाही डोंट वरी, असं काही होणार नाही. काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटतंय. हॅलो आजी. बोल ग, कशी आहेस? आत्ता कसा काय फोन केलास तू? अगं तुमची काय ती पार्टी का काय ती होती ना सलीलच्या मित्रांबरोबर? हो आहेत, सगळे आहेत. बरं तुम्ही कसे आहात? आम्ही छान आहोत की. अचानक का असा प्रश्न विचारलास तू? आपलं बोलणंच न झाल्यासारखं. आणि आजोबा आणि ईशा बरे? हो. अगं ईशा तर जावई बापूंकडे आहे. आणि ताई? ताई ती आता मार्केटमध्ये गेली, येईल एवढ्यातच. माहित नाही गाजी, पण खूप रेसलेस होत आहे मला एक्झॅक्टली काय ते सांगता येणार नाही, पण कसं तरीच होत आहे. अगं काही नाही, हुरहुर म्हणतात त्याला. त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं नसतं. तिथे सगळं ठीक आहे ना? हो इथे ठीक आहे, पण अगं पण नाही बीण नाही. हे बघ इथे सगळं छान आहे. आम्ही अगदी ठणठणीत आहोत, मजेत आहोत. कळलं? हॅलो, नमस्ते आजी. हा, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, पण मानसीला असं घाबरं व्हायचं याआधी कधी झालं होतं का? नाही हो. काय आहे की एकटीच गेली ना तिकडे, आणि आता तिथे स्थायिक व्हायचंय ह्या विचाराने थोडंसं टेन्शन आलं असेल. बाकी काही नाही. तसंच असावं. पण तुम्हाला काही वाटलं तर नक्की फोन करा. हा हो हो, त्याची काही काळजी करू नका. तुमच्याशी बोलून तिला जरा बरं वाटेल म्हणूनच फोन केला. हो, काळजी घ्या. ठेवते. हो हो ठेवते. मानसी, घरी सगळं ओके आहे कळल्यावर आता जरा बरं वाटतंय ना? झालं? आई, सलील, आय एम रिअली सॉरी. मानसी, मी तुला किती वेळा सांगितलंय, सॉरी हा शब्द मला ऐकायला येत नाही. मग तू काय म्हणतेस? आम्हाला काही त्रास नाही, तू हे मुद्दाम केलंस का? मग हा फक्त आम्ही थोडेसे अस्वस्थ झालो इतकंच. नाही, पण माझ्यामुळे ही सगळी पार्टी. अशा 100 पार्ट्या होतील, आपल्याच घरी होतील, ह्याच्याहून जास्त चांगल्या होतील. तुझ्या जीवापेक्षा काही जास्त आहे का आपल्याला? हा, तू आज जाऊन पडतेस का? तू प्लीज मला आधी सांग, तुला काय झालं? सलील, मी जर आता तुला काही सांगितलं तर करशील तसं? त्याने तुला बरं वाटणार असेल तर मी काही करेन. तू बोल. मी एक रिक्वेस्ट केली तर तू हो म्हणशील? अगं पण झालंय काय, मला ते तर सांग. मला ना ताबडतोब मुंबईला जायचंय. का कशासाठी मला माहित नाही. अगं त्याचं एक्सप्लेनेशनही माझ्याकडे नाहीये, पण सलील मला आता तिथे गेलं पाहिजे. आय हॅव टू गो. अगं पण असं सगळे घरात आलेले असताना? हो, कारण मला तसं वाटतंय आतून. तिकिटाचे पैसे मी देईन. अगं तू काय वेडी आहेस का मानसी? प्रश्न पैशांचा नाहीये, पण असं आत्ता लगेच? हो लगेच, प्लीज लगेच, काहीही करून सलील. ठीक आहे, तू 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 काळजी करू नको, मी आहे ना.
मी पाहतो. हं ठीक. पंकज, हा बोल. मुंबईला जाणाऱ्या विमानाचं तिकीट हवं आत्ताच्या आत्ता, अगदी कुठलंही चालेल. आत्ता लगेच? हो लगेच हवंय, पटकन सांग. ठीक आहे, मी चेक करून सांगतो. ओके. मिळेल ना मला तिकीट? जाता येईल ना मला? मी काय म्हणालो, तुला बरं वाटणार असेल तर मी काही करेन.